परत लक्ष्मण हे काय या खानावळवालीला बाहेर आणि बरोबर तिच्या आचार्याला पण. अरे ऐकलं नाही का मी काय सांगितलं ते? पायलट येऊस तर मी इथनं कुठंच जाणार नाही. जाणार नाहीस? कशी जाणार नाही बघतेच मी. हे अगं मम्मा काय अगं हे? केलेली चूक दुरुस्त करतेय मी समर. मम्मा अगं कसली चूक? या फसव्या आणि भामट्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं ती चूक समर. मम्मा अगं काही काय बोलतेस तू? समर, त्या खानावळवालीने आणि तिच्या आचारी बापाने फसवलंय तुला. ही लबाड माणसं आपला पैसा बघून आपल्या घरात शिरलीत. तुला प्रेमाच्या जाळ्यात फासून या फसव्या आणि भामट्या मुलीने आपली संपत्ती लाटायचं कारस्थान रचलंय. उतारडी माणसं. नाही होत आहे मॅडम. अहो आम्ही गरीब माणसं. गरीबपणा ही जेवढी गोष्ट असते आमच्याकडं आणि आम्ही कशाला खोटेपणा करू? मोल मिळवायला सुरेशराव. मामा त्याच्यावर कशाला ओरडतोय समर? मम्मा सुमी आणि तात्या असं खोटारडेपणा कधीच करणार नाहीत. मला माहित होतं समोर तू माझ्यावर विश्वासच ठेवणार नाहीस, म्हणून मी हे सगळे पुरावे गोळा केले. तिच्या पत्रिकेत राजयोग होता म्हणून मी हिचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. तू मुख्यमंत्री बनावास म्हणून मी तुझ्या आणि हिच्या लग्नासाठी तयार झाले. संख्या गुरुजी. समर साहेब, मी तुमची पत्रिका बघितली तेव्हा प्रबळ राजयोग असणाऱ्या मुलीशी तुमचं जर लग्न झालं तर तुम्ही मुख्यमंत्री नक्की व्हाल. माझा विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर. माहितीये मला, पण माझा विश्वास होता म्हणून मी तसा राजयोग असणाऱ्या मुलीचा शोध घ्यायला लावला. हा, आणि मग आम्हाला सुमनची पत्रिका मिळाली. पण ती तशीच्या तशी होती जशी संख्ये गुरुजींनी सांगितली होती. संख्ये गुरुजी, तुम्हाला सुमनची पत्रिका कोणी दिली? बबननी. बबन, तू दिलीस का पत्रिका? होय, मीच दिलेली पत्रिका. आणि तुला कुणी दिली? सुरेशने मला त्यानं ती. पण तू दिलेली पत्रिका खोटी होती गुरुजी. अहो, मुलीच्या जन्म नोंदीवरून मी नवीन पत्रिका तयार केली तर ती फारच वेगळी निघाली हो. नाही म्हणजे दूर दूर पर्यंत काही संबंधच नाही. अहो राजयोग तर दूरच, उलट या मुलीची पत्रिका अशुभ आहे तुमच्या मुलासाठी. बघ, ऐकलं समर? ऐकलं? मम्मा माझ्या असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये, सांगितलं ना मी. मी विश्वास ठेवायला सांगतच नाहीये तुला. मी फक्त या दोघांचा खोटेपणा दाखवून देते. माहित आहे मॅडम, मी ती दिलेली पत्रिका बाबाजवळ खरीच होती. अहो सुरेशराव, अहो तुम्ही दिलेली पत्रिका खुद्द संख्ये गुरुजींनी बघितली आहे. ते कशाला खोटं बोलतील, चुकीचं सांगतील? नाही ताई मॅडम, मी पत्रिका बाबांना दिली होती ना, ती खरीच होती. हवं तर आपल्याकडे आहे ती पत्रिका, दाखवू का? ठीक आहे, पत्रिकाच खोटी आहे ना, मग मला नाही फरक पडत त्याचा. अरे समोर, पण खोटी पत्रिका देऊन खोटेपणा का केला हे तर जाणून घ्या आधी. पैशाच्या लोभाने श्रीमंत नवरा आणि श्रीमंत जावई गळाला फासला यांनी. मम्मा इनफ. सासूबाई,
अहो, आम्ही खोटेपणा करणाऱ्यातलं नाही आणि पैशासाठी तर नाहीच नाही. मी पायलटवरच्या प्रेमाखातर लगीन केलंय. मलाही असंच वाटलं होतं, म्हणून तर गप्प बसले मी इतके दिवस. पण कारखान्याच्या घोटाळ्याचे आरोप जेव्हा तुझ्यावर झाले तेव्हा नरसूला सांगून मी थोडी चौकशी केली. तेव्हा त्यांचा मूळ उद्देश लक्षात आला. 1000 रुपयांच्या जेवणासाठी कितीची बिलं काढलीस ग तू? हा प्रकाश, कितीची बिलं काढली यांनी? एक 6,000चं आणि 2-3 लाखाची बिलं होती. पण मी एवढे पैसे घेतलेच नाहीत. मी फक्त 6,000चं बिल घेतलंय. या उपर एक पैसा बी नाही. मम्मा, शिंदेचं राजकारण आहे ते. मी शोधून काढीन कुठे पैसे गेलेत ते. काही गरज नाहीये, मी शोधून काढलंय. काय हो, तुमच्याकडनं किती लाखांचं कर्ज घेतलंय यांनी सांगा? घेतलं होतं, पण कालच फेडलं 3 लाख. कधी? अहो कालच नाही का? आणि तुमच्या घराच्या किल्ले बी दिले की तुम्हाला. हा अहो ते तर तुम्ही आमच्याबद्दल चांगलं ऐकलं. घर बंद राहू नये म्हणून वापरा, म्हणून दिला तुम्ही किल्ल्या. अहो नाही हो, हे बघा मी हाडाचा सावकार आहे आणि देवानं जरी पैसे घेतलं तरी काय ना काय मी तारण घेतो. अहो कुणावर विश्वास ठेवायचा नाही, ह्यो नियमच आहे माझा. आणि पैसे घेतल्याशिवाय कशा किल्ल्या देईन मी तुम्हाला? हा खोट आहे सगळं. हा ठीक आहे ठीक आहे. पैसे नाहीत म्हणून सुरेश रावनी घरावर कर्ज घेतलं होतं. पण मी त्यांचं खातं असलेल्या पतसंस्थेमध्ये चौकशी केली तेव्हा मला साहेब, आचारी बोनचं किती डिपॉझिट आहे आपल्या पतसंस्थेत? 2 लाख रुपये. 2 लाख? काय हो, मोठाच्या मोठा भोपळा असतो ना तुमच्या अकाउंटवर. नाही हो, खोटं आहे. अहो माझ्या अकाउंटला पैसेच नाहीत. खोट पायलट, खोट आहे सगळं. अहो परवाच तुमच्या अकाउंटवर 2 लाखाचं डिपॉझिट ठेवलंय सुरेशराव. एवढंच नाही, तुला पोलीस स्टेशन मधून कसं सोडून आणलंय माहितीये? केस मागे घ्यावी म्हणून 1 लाख रुपये दिलेत सुमनने. नरसू, हा? कुठे आहे तो माणूस? ताई, तो जरा बाहेर गेलाय कामानिमित्त, पण उद्या मी त्याला इथे हजर करू शकतो. पण ताई, त्यांनी माझ्या समोर कबूल केलंय की केस मागे घेण्याकरता 1 लाख रुपये घेतलेत म्हणून. पाहिलंस काय का, अचानक एवढे पैसे कुठून आले? अजिबात नाही. बबन होता माझ्या संकट. बबन, तोही तुमच्या स्टोरीतला खोटी पत्रिका आणून देणारा. आधी खोटी पत्रिका दाखवून लग्न केलं आणि मग केस मधून सोडून विश्वास प्राप्त केला. डोळ्या दरोडे टाकताय. अजून किती पुरावे पाहिजेत समोर तुला? पायलट, खोट आहे हे सगळं. तू सांग सगळ्यांना हे सगळं खोट आहे म्हणून. सगळं जग खोटं आणि फक्त तुम्हीच खरे का? समर, अरे मी सांगते तुला, ही मुलगी या घरात फक्त आणि फक्त पैशांसाठी आली आहे. पायलट, अरे सांग की हे सगळं खोट आहे म्हणून. तुझा विश्वास आहे का नाही माझ्या? मग सांग हे सगळं खोट आहे, सांग. एवढे सगळे पुरावे बघितल्यावर कोण तुझी बाजू घेणार आहे इथे? हा, चल चालती होईत ना. तुझ्यासारखी अपशकुनी मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात नकोय. मम्मा, बास समज, आता तू काहीही बोलायचं नाहीयेस. मी फार ऐकून घेतलंय तुझं, पण आता नाही. चल निघ या घरातून बाहेर. थांब अनुराधा. तुझी लांबड लावून झाली सगळी. हा, अगं कवा धरणं उभीच आहे मी इथं.
ताटकळले की ग बाई. माझं एक म्हातारीचं सोड. माझं ये देव इट्ट रकमाई त्याच ती बी ताटकत बाहेरच ठेवलंस तू. या अपशकुनी मुलीला घराबाहेर काढायचंय. माझं इथू रकमाई ताटकळलेत म्हणलं मी तुला, आणि तरी तुझी लांबड हायच का? आता सगळी घरं टाकून झाली ना व. अगं मग झालं की हा. आता हितनं पुढं या घरात काय होणार हे तू नाही ठरवायचं, मी ठरवणार. सोनूबाई काय शिरलं का डोक्यात? त्या बॅगा तुम्ही आणल्यास का? आम्ही आता परत कोण नेणार? ते भरत आम्ही हा, जिथनं आणल्या तिथंच ठेवायच्या. हा काय? हो हो शालू. हा. साक्षीदार टोळी, आता आपापली घरं गाठायची. चला निघा. आणि वय मी सांगन तेव्हा एकेकानं चुपचाप हजर राहायचं. बबन, तोंडात ध्यानात ठेव सगळ्यांची. अण्णा हो. हा, आणि नाव बी ध्यानात ठेव. सगळं साक्षीदार देण्यात ठेवायचं. पहिल्यांदा आपापलं घर गाठायचं. चला. आणि बोलावणं आलं की पडदेशी हजर राहायचं. काय तारखेला कसं हजर राहतात तसं. चला जावा घरी आपापल्या. चला. सुमा, हे तुझं हक्काचं घर आहे. चला. समर, चल र बाबा. चला. हे शेर्या, हसतोस काय दोडक्या? चला चला. बबन, हे काय? बय आजी लवकर. सुरेश, आता बय आजी आली तर का नाही, माझं तर म्हणजे असं पाक टेन्शनच असं निघून गेलं. भरत, बयोची बॅग तिच्या खोलीत नेऊन ठेव. हो साहेब. पोरी, तू जा तुझ्या खोलीत. तोंडावर पाणी मारून घे. बघ, गालावर आसव तशीच सुकले आहेत. तुझं झालं की खाली ये, मग बोलूया आपण. जा. सुमन तुझ्या बॅगा. मगा काय सांगितलं हुट्ट? लक्षात आहे माझ्या. काय? सुमन तुझ्या बॅगा हं? आम्ही घेऊन येतो तुझ्या खोलीत, असं म्हणत होतो मी. हा. चल शालू.
विठ्ठला, पांडुरंगा, अरे एवढी वर्ष तुझ्या घरात तुझं लेकरू बनून तुझी भक्ती केली, तुझी सेवा केली, पण आता माझ्या लेकराला माझी गरज आहे र, म्हणून तुला मी माझ्या घरात घेऊन आले. राग तेवढा मारू नकोस बाबा. आधी संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पांडुरंगा विठ्ठला. आजी, हं? तुमची बॅग खोलीत ठेवली बर का? हा, आता जरा कडकडीत चहा करायला सांगा. हा, जा. हो, या रे पोरांनो. बयो, कसा झाला प्रवास? काळजीत. अरे एकान येळेला जप केला माळेचा, तवा कुठं मनाला चैन पडली. म्हणलं माऊली मागाय, संकट आहे माझ्या. काळजीचं कारण उरलं नाही. आजी, अगं पण मी मगाशी सुद्धा तुला विचारलं, इतकी वर्ष कुठे होतीस तू? अरे पंढरपुरात, माझ्या माऊलीच्या घरात र बाबा. पण मला वाटलं तू मठ सोडून येतीस का नाही. अरे असं कसं, माझी माऊली तिच्या सगळ्या लेकरांची काळजी घेते, मग मी माझ्या लेकरांची काळजी कराय नक. अरे तुझा फोन झाला आणि गरज ओळखून पहिली एसटी धरली बघ मी. नाही पण बरं झालं आलीस, म्हणजे मी अमेरिकेला जायच्या आधी जे गेली होतीस ते थेट आत्ता येतेस. यावं लागलं बाबा. माझी माऊली म्हणली तुझ्या पोराला आणि तुझ्या नातवाला गरज आहे तुझी. तू दात काय करतोय शेऱ्या? आधी कान धर. कान धर आणि सांग, का नाही सांगितलंस माझ्या नातवाच्या लग्नाचं? हा, अगं एकदम घरगुती आणि कुणाला न सांगता करायचं ठरलं ना. मग परत कसं झालं? एकदम धुमधडाक्यात. अरे मग दोडक्यात तवा का नाही सांगितलंस? अगं समरनं अचानकच मोठं लग्न करायचा निर्णय घेतला ना. अगं म्हणजे सुमीनं सांगितलं म्हणून. अरे मग दोडक्यानं तवा का नाही सांगितलं? अरे आले असते की मी आज सुद्धा टाकाया. अगं पण एवढा वेळच नव्हता. असं हे बघा, जास्त सपक पण नाही आणि जास्त गोड पण नाही. हा, जादा उकळायचा पण नाही आणि कच्चा पण राहिला नाही पाहिजे. भलं, अरे तत चालायचं तत चालणार. आता आजीचा प्रसाद खाल्ल्यावरच कळलं नेमकं कसं ते. प्रसाद म्हणजे? जेव्हा आपण चुकतो ना, तेव्हा आजी आपल्याला प्रसाद देतात. असा त्याला आम्ही प्रसाद म्हणतो. तेव्हा चहा एकदम आलं टाकून कडक झाला पाहिजे. आलं टाकलंय ना? नाही टाकायचं. नाही टाकलं आता तातलं आलं गलत. म्हणजे आधी लय चलत येत म्हणायच्या. हा, कडक असं तसं नाही. आणि वावगी एकही गोष्ट त्यांना आवडत नाही. हा, तेव्हा तुम्ही दोघं जरा जपून वागा. आणि काय अडलं नडलं तर थेट तुम्हाला मला विचारायचं. हा, मी तुमचा सिनियर आहे, कळलं का? आणि नाही कळलं तर प्रसाद. बस इथं जरा जवळ. अरे जवळ बस जरा, बरं वाटतंय. तू पण ये की. ये. हा, थोडक्यानो घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढायला लागले सूनबाई, आणि तुम्ही दोघं गप कसं बसला?
भैयाजी अगं मला माहितीच नव्हतं काही. हा अगं मला माहित होतं म्हणून तर तुला बोलावलं. तुझी काही चूक नाही, पण तू तू का गप्प बसलास? हा बयो हा तुला माहिती आहे ना माझा स्वभाव. समर तू जा. तू तुझ्या बायकोला धीर दे. जा नीट समजाव. हा अरे रडून रडून चेहरा सुकलाय तिचा. जा जा